उन्हाळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2024 मध्ये चांगले दिवस कसे येतील? उन्हाळा कांदा लागवडीचे या वर्षी फायदे काय? जास्तीत जास्त आपल्या कांद्याला भाव भेटेल का? या वर्षी उन्हाळा कांदा महत्त्वाचा का? अशा अनेक प्रश्नांवरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवरती मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कोणत्या पिकाला येणाऱ्या काळात मागणी राहील तोच पीक आपण केला पाहिजे। तर त्याच अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ खास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे। आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कांदा लागवड केली जाते। येणारा काळ हा उन्हाळा कांद्यासाठी खरंच यशस्वी ठरेल याची कारणे मी तुम्हाला सांगतो आहे। कारण दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये एकूण 934 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होतं, परंतु या वर्षी फक्त 645 मिलीमीटरच पाऊस पडलेला आहे। त्यामुळे बहुतांश तालुके हे दुष्काळी भाग म्हणून शासनाने जाहीर केलेला आहे। येथे सगळ्यांना कांदा लागवड करायची आहे, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळा कांदा लागवड करता येत नाहीये। ज्या शेतकऱ्यांकडे रोप आहे त्यांच्याकडे लागवडीसाठी पाणी नाहीये, ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांच्याकडे लागवडीसाठी रोप नाहीये। अशी गत आजच्या परिस्थितीला नाशिक जिल्ह्याची झालेली आहे आणि याच कारणामुळे लागवडी हे फार कमी प्रमाणात आहे। म्हणूनच येणारा काळ हा उन्हाळा कांद्यासाठी फायद्याचा ठरेल असं भाकीत केलं जात आहे। मित्रांनो, ज्या भागामध्ये पाणी आहे त्या भागामध्ये रोप नाही आहे। आता याचं कारण काय? जो परतीचा पाऊस झाला त्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं। परतीच्या पावसाने जे रोप लोकांनी टाकलेलं होतं ते पूर्ण कोलमडून टाकलेलं मित्रांनो। आणि आता त्यांच्याकडे पाणी तर आहे पण रोप नाही आहे। आणि तेच जर आपण बघितलं, जो भाग दुष्काळी आहे त्या ठिकाणी लोकांकडे रोप तर आहे पण लागवडीसाठी पाणी नाही आहे। ज्याची इच्छा आहे की कांदा लागवड करायची तो शेतकरी कांदा रोपे विकत घेण्यासाठी जातोय आणि त्याला कळतं की 20 गुंठे 20,000मध्ये, 20 गुंठे 25,000मध्ये, म्हणजे इथं रोपांचा खर्च वाढतो आहे। हे लक्षात आल्यानंतर काही शेतकरी कांदा लागवडीला टाळाटाळ करत आहे। परंतु मित्रांनो, यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये लागवड सुद्धा कमी आहे आणि साहजिकच लागवड कमी म्हणजे उत्पादन सुद्धा कमी, आणि उत्पादन कमी म्हणजे मार्केटला मागणी जास्त। त्यामुळे पुढचा येणारा काळ तुमचाच असेल। जर तुम्ही या YouTube चॅनलला नवीन असाल तर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या समोर मांडणार आहेत। मित्रांनो, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। जवळपास 65% लोक या देशामध्ये शेती करतात। मित्रांनो, शेती सगळेच करतात, परंतु शेतीला जोपर्यंत तुम्ही शास्त्रीय आधार घेत नाही तोपर्यंत यशस्वी ठरणार नाही। कोणतंही पीक घेण्याच्या आधी बाजार सर्वे हा झालाच पाहिजे, कारण आपण जेव्हा माल काढतो तेव्हा बाजारामध्ये आवक जर जास्त असली तर आपल्या मालाला पाहिजे तो भाव मिळत नाही। आपण प्रत्येक वेळेस असंच बोलतोय की आमच्या मालाला भाव भेटत नाही, परंतु मित्र हो, येथे सगळेच लोक एकाच पीक पद्धतीचा अवलंब जर करत असेल तर तिथे आवक ही मार्केटमध्ये जास्त वाढेल आणि मागणी कमी होईल, आणि याच कारणामुळे आपल्याला भाव जो पाहिजे तो मिळत नाही। तर पाहिजे तो भाव मिळवण्यासाठी मार्केटच्या विपरीत जाऊन आपल्याला मार्केटचा सर्वे करायला पाहिजे। असा शेतकरी यशस्वी ठरतो जो मार्केट ओरिएंटेड पीक करतो, म्हणजेच बाजार सर्वे करून येणाऱ्या काळात कुठल्या पिकाला मागणी राहील असेच पीक करतो, तोच शेतकरी आजच्या काळामध्ये यशस्वी आहे। मित्रांनो, ही परिस्थिती फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। कारण या वर्षी काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली
तर काही ठिकाणी पाऊसच झालेला नाही. अशा दोन्ही गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे.